नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 11वी मराठीतील सूत्रसंचलन हा घटक. त्यामध्ये आपण मागच्या तासिकेला बघितलंय की आदर्श सूत्रसंचालक जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी काय करायला पाहिजे. तर त्यामध्ये पहिला घटक आहे की तुमचं वाचन हे चौफेर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमचं श्रवण आणि निरीक्षण खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे. मोठ्या प्रमाणात पाहिजे म्हणजे काय, तुम्ही आदर्श जे सूत्रसंचालक अगोदरचे आहेत त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. त्यांचं जे सूत्रसंचालन आहे हे ऐकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आहे, आवाजाची जोपासना. त्या ठिकाणी तुमचा आवाज तुम्ही त्या ठिकाणी जोपासला पाहिजे. तुमच्या आवाजामध्ये चढउतार पाहिजे. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा, ध्वनिवर्धक जे आहे त्याचा सराव देखील तुमचा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर आदर्श सूत्रसंचालक तुम्हाला जर व्हायचं असेल तर या 4 गोष्टीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आज आपण अभ्यासणार आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष एखादा कार्यक्रम साजरा करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही पूर्वतयारी काय करायला पाहिजे. जर तुम्हाला सूत्रसंचालक म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर त्या अगोदर एखाद्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करण्यापूर्वी तुम्ही काय तयारी करायला पाहिजे हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे काय की तुम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, कार्यक्रमाचा विषय कोणता आहे, स्थळ कुठे आहे, त्याचबरोबर श्रोतृवर्ग कोणता आहे, प्रमुख पाहुणे कोणते येणार आहे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, या सर्वाचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याची तपशीलवार माहिती घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरा मुद्दा जो आहे की कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. आदल्या दिवशी तुमच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तयारी तुम्ही त्या कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे की जर एखादा कार्यक्रम कुठे होणार आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्या कार्यक्रमस्थळी आपण प्रत्यक्ष जायला पाहिजे. का जायला पाहिजे, जर तुम्हाला एखादा वेळेत कार्यक्रम अटेंड करायचा असेल, तुमचा वेळ वाया जाऊ द्यायचा नसेल तर ते कार्यक्रमाचं स्थळ कुठे आहे हे त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन नजरेखालून घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अपेक्षित प्रेक्षक आणि श्रोतृवर्ग यांचा वयोगट कोणता आहे, त्यांची अभिरुची कोणती आहे, अभिरुची म्हणजे आवड काय आहे, या गोष्टीची माहिती घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी अभिरुची आणि आवड हा एकच शब्द आहे. मग श्रोतृवर्गांची आवड कोणती आहे यानुसार त्या कार्यक्रमाला अनुसरून तुम्हाला संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भित माहिती कुठं मिळेल याचा शोध घेणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर निवेदनाची म्हणजे सूत्रसंचलनाची संहिता तयार करणं गरजेचं आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार तुम्ही काय बोलणार आहात हे लिखित स्वरूपाचं निवेदन तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि ते वारंवार वाचून किंवा त्या ठिकाणी नजरेखालून घालून ते तुम्ही त्याचा तशा प्रकारचा सराव करणं गरजेचं आहे. विशिष्ट ठिकाणी सुभाषिते असेल, अवतरण चिन्ह असेल किंवा काव्यपंक्ती असेल किंवा चारोळ्या असेल, याची कार्यक्रम पत्रिकेनुसार मांडणी करून त्याचं लिखित स्वरूपात त्या ठिकाणी तुमच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. आता आपण एखादा कार्यक्रम साजरा करतोय, एखादा कार्यक्रम साजरा करत असताना त्या कार्यक्रमामध्ये कोणत्या अडचणी येणार आहे या अडचणीचा देखील त्या ठिकाणी तुम्ही अंदाज घेणं गरजेचं आहे. त्या अडचणी कोणत्या येऊ शकतात आणि त्यावरती पर्याय तोडगा काय निघू शकतो याची देखील चाचपणी करणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे सहजरित्या तुम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडू शकता. अशा पद्धतीने सूत्रसंचलन करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं सूत्रसंचलन हे प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही. आता प्रत्यक्ष सूत्रसंचलन करत असताना काय करावे, तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष आता एखादा कार्यक्रम चालू झाला, कार्यक्रम चालू झाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, तर प्रथमतः काय करायला पाहिजे, सर्वात प्रथम काय करायला पाहिजे, मान्यवरांचं स्वागत करायला पाहिजे आणि श्रोतृवर्गांचं देखील त्या ठिकाणी काय करायला पाहिजे,
नमस्कार करून स्वागत करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपला आपला स्वतःचा परिचय हा थोडक्यामध्ये करून द्यायला पाहिजे की आपण काय करत आहोत, आपण इतर क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करत आहोत, इतर ठिकाणी आपण सूत्रसंचालनाचे कशा पद्धतीने कार्यक्रम साजरे केलेले आहे याचा परिचय थोडक्यामध्ये, आपला थोडक्यामध्ये परिचय देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांचं आगमन झाले, श्रोतृवर्गांना नमस्कार घातलाय, त्यांचे आभार मानले, त्यानंतर मंचावरील जे व्यासपीठ असतं त्या व्यासपीठावरील मान्यवरांचा पदानुसार आणि समाजातील स्थानानुसार योग्य प्रकारे क्रम लावून त्यांचा आदरपूर्वक त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि उल्लेख करत असताना त्यांचा थोडक्यामध्ये परिचय करून देणं देखील त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्यांचं देखील स्वागत करणं गरजेचं असतं. आता मंचावरील उपस्थितांचा स्वागत करत असताना त्यांच्या ज्या समाजामध्ये ज्यांचं ते पद आहे त्या पदानुसार त्यांचं कार्य काय चालतंय त्या कार्याला अनुसरून त्यांचा परिचय करणं गरजेचं आहे आदरपूर्वक. आता एखाद्याचा तुम्ही परिचय करून देताय तर त्यांच्या नावाच्या अगोदर एखादी उपाधी लावणं गरजेचं आहे. आदरणीय असेल, माननीय असेल, नामदार असेल, बरोबर की नाही, अशा पद्धतीच्या उपाधी लावून त्यांचा उल्लेख जर केला तर तो कार्यक्रम प्रभावी त्या ठिकाणी ठरत असतो आणि येणाऱ्या पाहुण्यांचं देखील त्या ठिकाणी योग्य प्रकारे स्वागत त्या ठिकाणी होत असतं. पुढे पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबाबत सार रूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला गती द्यावी. एखाद्या वक्त्याने किंवा एखाद्या पाहुण्यांनी त्या ठिकाणी भाषण केलंय, भाषण केल्यानंतर त्याचं भाषण संपल्यानंतर त्याची सांगता कशी करायला पाहिजे, धन्यवाद सर, धन्यवाद साहेब, आणि आपण आपल्या भाषणातून अशा पद्धतीने अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आपले सदैव आभारी राहू, अशा पद्धतीचा समारोप त्याच्या भाषणांचा, त्या पाहुण्यांच्या भाषणाचा सारूपी 2 किंवा 3 ओळीमध्ये त्या ठिकाणी सांगता त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचबरोबर निवेदन सहज उत्स्फूर्त असावे, उच्चार स्पष्ट असावेत, अपेक्षित विचार भावभावना योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोह निवेदन करावे, श्रोत्यांकडे आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावे, निवेदन शैली संवादी असावी. आपण जे आदर्श सूत्रसंचालक होण्यासाठी ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आवाजाची जोपासना हा मुद्दा अभ्यासला होता. मग आवाजाची जोपासना म्हणजे काहीतरी काय, आपण आपला आवाज जोपासला पाहिजे, त्याच्यासाठी प्राणायाम केलं पाहिजे, योग्य प्रकारे आहार घेतला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्यक्ष सूत्रसंचालन करत असताना योग्य प्रकारे आवाजाची गती असणं गरजेचं आहे. कुठे गती द्यायची, कुठं मंद गती ठेवायची किंवा आवाजाचा चढउतार कसा ठेवायचा, आवाजाचा मोठेपणा कधी असायला पाहिजे, आवाजाचा संतपणा कधी असायला पाहिजे, या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एखादी प्रेरणादायी घटना किंवा प्रसंग जर सांगायचा ठरला तर त्या ठिकाणी तुमचा आवाज खूप मोठा असणं गरजेचं आहे. एखादा दुःखद प्रसंग सांगायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचा आवाज हा थोडासा कमी असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आवाजाची गती देखील त्या ठिकाणी कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं निवेदन जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तुमचा आवाज किंवा तुमची बॉडी लँग्वेज उत्स्फूर्त असावी, उच्चार हे स्पष्ट असावे, म्हणजे जो श्रोतृवर्ग आहे त्याला तुम्ही काय बोलताय हे स्पष्ट त्या ठिकाणी ऐकू जाईल अशा प्रकारे ध्वनिवर्धकाचा वापर देखील करणं गरजेचं आहे. खूप जवळ ध्वनिवर्धक असू नये किंवा खूप लांबही त्या ठिकाणी असता कामा नये, अशा पद्धतीने. त्याचबरोबर भाषाशैली सहज, सोपी, प्रभावी, प्रास्ताविक आणि मनाला भिडणारे असावे. जो श्रोतृवर्ग आपल्या समोर आहे त्या श्रोतृवर्गाला समजेल, उमजेल, आवडेल अशा पद्धतीची भाषा आपली असायला पाहिजे. उगाचच कुठंतरी इंग्लिश जास्त प्रमाणामध्ये बोलणं किंवा हिंदी जास्त प्रमाणामध्ये बोलणं हे न ठेवता स्थानिक लोकांची भाषा, बोलीभाषा कोणती आहे
त्या बोलीभाषेला अनुसरून आपलं निवेदन त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रसंगावधान, हजरजबाबीपणा आणि समजसूचकता यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतो, हे ध्यानी ठेवावे. प्रसंगावधान म्हणजे काय, एखादी अडचण आली किंवा त्या ठिकाणी आपला हजरजबाबीपणा या ठिकाणी दिसायला पाहिजे. आता एखादा नेता अनुपस्थित राहिला, मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रसंगावधान साधावं लागतं आणि मग तुमचा तो त्या ठिकाणी हजरजबाबीपणा, तो पाहुणा उशिरा येत असेल तर त्या ठिकाणी तुमचं सूत्रसंचलन एक प्रकारे प्रभावी जर झालं तर त्याच्या उशिरा येण्याने कार्यक्रमाची शोभा जात नाही. आणि म्हणून हा हजरजबाबीपणा, प्रसंगावधान, काही अडचणी असेल तर त्या ठिकाणी समयसूचकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर श्रोत्यामधील जाणकार, तज्ज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा. जे श्रोते असतात त्या श्रोत्यामध्ये सर्वच जे पाहुणे असतात ते स्टेजवर किंवा व्यासपीठावर बसत नाही. मग काही जाणकार, तज्ज्ञ पाहुणे देखील त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गात बसत असतात आणि मग प्रेक्षक वर्गात बसल्यानंतर त्यांचाही आदरपूर्वक उल्लेख करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या या ठिकाणी आज आदरणीय हे लोक उपस्थित राहिले, त्यांचंही मी आदरपूर्वक स्वागत करतो. अशा पद्धतीने त्यांचा नामोल्लेख करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्याचबरोबर नजर चुकीने एखादी त्रुटी, उणीव राहिल्यास तत्परतेने दिलगिरी व्यक्त करावी. जर तुमच्याकडून नजर चुकीने त्रुटी किंवा चुकी कोणती होत असते, आता तुमचा जो पदानुसार जो सिक्वेन्स लावता तुम्ही पाहुण्यांचा, तो जर समजा एखादा ज्येष्ठ असेल त्याचा नामोल्लेख करत असताना तुम्ही विसरलात तर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्ही त्यांची माफी मागणं गरजेचं आहे, त्यांची दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा काही जर त्रुटी झाल्या तुमच्याकडून तर त्या ठिकाणी ताबडतोब तुम्ही दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषाशैलीत बदल करावा. सूत्रसंचालन करत असताना स्वरूप कोणतं आहे, जर तुमचा एखादा गुणगौरव असेल तर तशा पद्धतीने तुमचा आवाज असणं गरजेचं आहे, आवाजाची गती असणं गरजेचं आहे, तुमची संवाद फेक तशा पद्धतीचे असणं गरजेचं आहे, तशा प्रकारची भाषा, तशा प्रकारचे संवाद त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु जर एखादी शोकसभा असेल तर त्या शोकसभेच्या वेळी त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीने भाषण करणं गरजेचं आहे, म्हणजेच तो कार्यक्रम त्या ठिकाणी उठावदार झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून सगळ्यात शेवटची गोष्ट की तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलेलं आहे आणि सूत्रसंचलन केल्यानंतर आपल्याला समजतं की आपण सूत्रसंचलन करत असताना आपल्या कुठे कुठे त्या ठिकाणी त्रुटी आपल्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका त्या ठिकाणी लक्षात ठेवून पुढील कार्यक्रमामध्ये त्या चुका होऊ न देता कार्यक्रम अतिशय प्रभावीरित्या साजरा करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. ह्या झाल्या आवश्यक गोष्टी, काय करायला पाहिजे. परंतु सूत्रसंचलन करत असताना काय नाही करायला पाहिजे हे देखील लक्षात असणं सूत्रसंचालकाच्या गरजेचं आहे. मग काय नाही करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे काय, अनावश्यक कृती किंवा हालचाली टाळणं गरजेचं आहे. अनावश्यक कृती म्हणजे काय, वारंवार एकाच प्रकारचे हातवारे करणं किंवा एकाच ठिकाणी हात ठेवणं, तटस्थपणे एकाच जागी उभा राहणं किंवा कुठेतरी सारखं एकीकडेच बघणं, अशा प्रकारच्या अनावश्यक हालचाली त्या ठिकाणी तुम्ही करता कामा नये. किंवा थोडक्यामध्ये एखादा शब्द वारंवार म्हणणं असेल, आपण बघतो एखादा नेता असेल किंवा एखादा वक्ता असेल त्याच्या बोलण्यातून आपण जर समजा बघितलं, एखादा नेता जर वारंवार एकच शब्द जर उच्चार करत असेल तर श्रोतृवर्ग काय करतो, तो विनोदाचा प्रसंग तयार होतो. म्हणजे श्रोतृवर्ग काय करतो, त्याच्यातले आता यासाठी किती वेळा हा वक्ता किंवा हा नेता बोलतोय, मग ते मोजतात. म्हणजे अशा प्रकारचं बोलत असताना माणसाने एकच शब्द वारंवार बोलू नये किंवा एकच तुमची शारीरिक हालचाल जी आहे ती शारीरिक हालचाल एकाच गोष्टीची वारंवार करणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे, बोलण्याची गती एकदम कमी वा जास्त असू नये, आवाजाची पातळीसुद्धा एकदम कमी वा जास्त असू नये.
बोलण्याची गती एकदम कमी किंवा जास्त असू नये. श्रोतृवर्गाला रुचेल, समजेल एवढ्या पद्धतीनं किंवा एवढ्या गतीनं बोलणं गरजेचं आहे. आवाज देखील तसाच असो, खूप मोठा असू नये, किरकस आवाज असू नये किंवा खूप कमी देखील आवाज असू नये. काही काही नेत्यांना सवय असते खूप मोठा पॉज घ्यायचा. आपण बघतोय, समाजामध्ये बघतोय की नेते, बरेचसे नेते मंडळी असे आहेत की खूप मोठा पॉज घेतात, भाषण करत असताना खूप मोठा पॉज घेतात आणि मग पुढचे 2-3 वाक्य 2-3 शब्द बोलतात. म्हणजे पूर्ण भाषणामध्ये अर्धा वेळ हा त्यांचा पॉजमध्येच जातो. म्हणजे कोणता? आता जर समजा एखादा नेता बोलत असेल, आज आपल्या भारतामध्ये कोरोनामुळे खूप मोठं संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजे अशा एखाद्या नेत्याने जर अशा पद्धतीने जर भाषण केलं तर ते भाषण रटाळवाणं होतं. किंवा सूत्रसंचालकाने अशा पद्धतीने जर सूत्रसंचालन केलं तर ते सूत्रसंचालन हे रटाळवाणं होतं. म्हणजे एकसारखेपणा त्या ठिकाणी असायला पाहिजे. एकसारखेपणा पण त्यामध्ये पण तुमचा आरोह अवरोह, तुमचा स्वल्पविराम या गोष्टीचंही तात्पर्य ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या आवाजाची गती खूप असता कामा नये किंवा श्रोतृवर्गाला समजेल अशा पद्धतीची गती तुमच्या आवाजाची असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. बघा, त्यानंतर निवेदन वाचून दाखवू नये. सूत्रसंचालकाने बोलत असताना कधीही श्रोत्यांच्याकडे किंवा श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडवत त्या ठिकाणी सूत्रसंचालन करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी असं जाणवलं पाहिजे की हा सहजरित्या बोलतोय. सूत्रसंचालन करत असताना याला कसल्याही पद्धतीची पाठांतराची किंवा वाचन करून दाखवण्याची गरज नाही. श्रोत्यांच्या नजरेत नजर भिरून त्या ठिकाणी सूत्रसंचालन करणं गरजेचं असतं. थोडक्यात तुम्ही ही पूर्णपणे सूत्रसंचालन तुम्ही अशा पद्धतीने करू शकत नाही. तुम्ही जरूर तुमचं जे कार्यक्रम पत्रिकेनुसार तुम्ही काय बोलणार हे तुम्ही जरूर लिखित स्वरूप ठेवा, परंतु वारंवार त्या ठिकाणी त्या लिहिलेल्या भागाकडे न पाहता तुम्ही अगोदर त्याची पूर्ण तयारी करून त्या ठिकाणी सूत्रसंचालन करणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये वारंवार वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जे सूत्रसंचालन करणार आहात ते सूत्रसंचालन तुम्ही वारंवार वाचणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष सूत्रसंचालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निवेदनात अवतरणे, काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. तसेच त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू नये. एखादी चारोळी असेल किंवा खूप सूत्रसंचालनामध्ये फक्त चारोळ्याच जर वापरल्या तर ते सूत्रसंचालन योग्य होणार नाही आहे. किंवा एखादी चारोळी जी असेल एखाद्या नेत्याविषयी वापरली किंवा एखाद्या विद्यार्थ्याविषयी वापरली, ती चारोळी पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याविषयी त्या ठिकाणी वापरू नये. दुसऱ्या विद्यार्थ्याला दुसरी चारोळी वाचणं, काव्यपंक्ती किंवा चारोळी म्हणणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. वारंवार त्या ठिकाणी एखाद्या चारोळीचा वापर करू नये किंवा फक्त आणि फक्तच काव्यपंक्ती, चारोळ्या अशा पद्धतीने देखील सूत्रसंचालन करू नये. एक विविधता, आपल्या सूत्रसंचालनामध्ये एक प्रकारची विविधता त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्वल्पविराम असेल, एखाद्या गोष्टीवरती हायलाईट करणं असेल, या गोष्टी म्हणजे आपण जर सूत्रसंचालन करत असू तर त्या ठिकाणी आपल्या सूत्रसंचालनामध्ये विविधता असली पाहिजे. एकसारखेपणा असता कामा नये. या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निवेदन पल्लाळिक होऊ नये याची दक्षता घ्यावी. रटाळवाणं त्या ठिकाणी निवेदन सूत्रसंचालक होता कामा नये. मी आता सांगितलं की एक प्रकारची विविधता असणं गरजेचं आहे. आवाजाचा चढउतार असेल, काही काव्यपंक्ती असेल, काही चारोळ्या असेल, याचा त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निवेदकाने आपल्या स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती त्या ठिकाणी देता कामा नये. आपल्याविषयी थोडक्यात माहिती सांगावी. त्याचबरोबर वक्त्याच्या बोलण्यातील आशयाची उगीचच पुनरावृत्ती करू नये. 2 वक्त्याची कलावंताची तुलना करू नये. जे वक्त्याने भाषण केलंय त्याचं 1 ते 2 वाक्यामध्ये मी जे तुम्हाला अगोदर सांगितले की तशा पद्धतीने सारांशरूपी
तो वक्ता काय बोलला किंवा तो पाहुणा काय बोलला याचं 2 ते 3 वाक्यामध्ये किंवा 1 ते 2 वाक्यामध्ये त्या ठिकाणी माहिती देणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे काय, आज आपण या ठिकाणी आपले आलेले आदरणीय प्रमुख पाहुणे यांनी आपल्याला अतिशय शेतीविषयक मोलाची माहिती दिली. त्यामध्ये सेंद्रिय शेती काय असते, रासायनिक खताचा अतिरेक केल्यामुळं काय होतं, अति कीटकनाशक वापरल्यानं काय होतंय, म्हणजे असं थोडक्यात 1 ते 2 वाक्य त्या कार्यक्रमाला धरून, त्या वक्त्याच्या भाषणाला धरून बोलून त्या वक्त्याला त्या ठिकाणी मानवंदना देणं गरजेचं आहे. उगाचच त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची भाषण केलंय, वक्त्याने भाषण केलं आणि तेच पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही रिपीट करता, हे करता कामा नये. थोडक्यामध्ये त्या ठिकाणी माहिती देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 वक्त्याची किंवा 2 नेत्यांची त्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये कधीही तुलना करता कामा नये. अशा पद्धतीने या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर एक तुम्ही आदर्श सूत्रसंचालक होऊ शकता. यामध्ये कसलीही त्या ठिकाणी शंका नाही. फक्त या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी, की तुम्हाला जर आदर्श सूत्रसंचालक व्हायचं असेल तर या अगोदर मी सांगितल्या त्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कोणतं, तुमचं वाचन, चौफेर वाचन असावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आवाजाची जोपासना. आवाजाची जोपासना त्या ठिकाणी तुम्ही करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे ध्वनिवर्धकाचा त्या ठिकाणी तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर श्रवण आणि निरीक्षण, तुम्ही एखाद्या चांगल्या सूत्रसंचालकाचं श्रवण आणि निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचनंतर जर तुम्हाला तुमचा एखाद्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून नेमणूक झालेली असेल किंवा तुम्हाला बोलवलेलं असेल तर तुम्ही त्या अगोदर कोणती तयारी करणं गरजेचं आहे. तर या गोष्टी आपण बघितल्या. प्रत्यक्ष सूत्रसंचालन करत असताना काय करायला पाहिजे आणि प्रत्यक्ष सूत्रसंचालन करत असताना काय नाही करायला पाहिजे, या गोष्टीचंही तारतम्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर निश्चितच तुम्ही आदर्श सूत्रसंचालक झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यामध्ये शंका नाही. आज मी तुम्हाला एक स्वाध्याय देतो. तो स्वाध्याय की असा की सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तर सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते. स्वाध्याय क्रमांक 4, तुम्ही जर पाठ्यपुस्तक डाउनलोड केलेलं असेल तर त्याच्यामधील स्वाध्याय क्रमांक 4 मधील उत्तर त्या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम पत्रिकेला धरून तुम्ही प्रत्यक्ष सूत्रसंचालन कसं करणार आहात हे, त्याचबरोबर पूर्वतयारी कशी करायची याविषयी तुम्ही माहिती लिहून मला पाठवायची. धन्यवाद.